बस और 10 ग्राम बैठता तो 10 kg 800. चलो भावानो, आपल्या गाडीमध्ये 9.90 kg CNG बसलाय. लास्ट टाइम कधी एवढा बसला होता मला आयडिया पण नाहीये, पण 800 रुपयाचा CNG. ठीक आहे. आणि बघू आज कसा दिवस जातोय. टाइम होतोय 7:36. आणि ओला आणि उबेरला लॉग इन करतोय. उबरची सबस्क्रिप्शन संपली तर जी पण पहिली ट्रिप लागल डायरेक्ट 200 रुपये डिडक्शनच होणार. ठीक आहे. आणि आज शनिवार आहे. आज मजा येणार आहे काम करायला. काही बोला, आज काही होऊ शकतो. काही काना सुट्टी असणार, काही कांचं जॉब असणार. बघू, अनएक्सपेक्टेड आहे सगळं आज. हे कधी कधी असं होतं की सुट्ट्या दिवशी लॉग इन केलं की ट्रिप्स लागत नाही. तर तसंच आहेत. इथे जवळपास 7-8 गाड्या होत्या, सगळ्या गेल्यात. आणि आपल्याकडे म्हणजे वाजतच नाही, लिटरली नाही ओला नाही उबर, काहीच वाजत नाहीये. एरिया चेंज करतो. 8 तासपेक्षा जास्त टाइम होऊन गेलेला आहे. तसा लागली तर ठीक आहे, नाही तर बाई करू शकत नाही. बघू. मला एक्सपेरिमेंट करायचं होतं यार की 9.5 म्हणजे ऑलमोस्ट 10 kg CNG टँक मध्ये ही गाडी किती किलोमीटर चालते आणि किती अर्निंग करू शकलो असतो. पण आता काय करणार, नाईलाज आहे. टिप्स लागत नाही त्याला काही करू शकत नाही आपण. ह्या आपल्या हातामध्ये पण काय नाही, आपण फक्त प्रयत्न करू शकतो. दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कंप्लीट. 47 किलोमीटरचे आपल्याला दिलेत 882 आणि टोलचे पैसे इन्क्लूड आहेत. सो ठीक आहे. आता मी सध्या आहे एक अशा एरियामध्ये मधल्या साईडला की जिथून ट्रिप्स लागतील नाही लागतील जेन्युइनली आय डोंट नो. साऊथ बॉम्बे साईडला आहे मी. हे बघा इथे जाऊ भिवंडीला. दिली तर पाहिजे भिवंडीची ट्रिप. बाबा बाबा रेट बघा. अच्छा, खरोखर भिवंडीची ट्रिप भेटली रे. चला जाऊ, चला भिवंडी तर भिवंडी. ओके मित्रांनो, मी भिवंडीमध्ये आहे. अंडर रिव्ह्यू मध्ये आहे. आय डोंट नो वाय अंडर रिव्ह्यू मध्ये आहे. बट आता इथून कसं काय होतोय मला काय माहिती नाही, काय सीन आहे. लेट्स सी. खतरनाक लोकेशन आहे ही, आय एम जेन्युइनली स्पीकिंग. आणि मी काय ट्रिप घेतली मला पण नाही माहिती, पण मी अशा हिशोबाने ट्रिप घेतली होती ही की सॅटरडे आहे तर आपल्याला जास्त काय लागणार नाही ट्रिप्स वगैरे, तर जाऊया. बट इथे मी ज्या लोकेशनवरती आहे इथे सगळे कॅब्सवाले मला बरेच दिसलेत, कारण लग्नाचा हे आहे, हॉल आहे हा. जवळजवळ 7 ते 8 कॅब दिसलेत. आता बिचारी ते 7 ते 8 कॅब पण आता इन्क्लूड होणार ठाणे बिण्या साईडच्या ट्रिप्स वगैरे. बघू कसं काय ते. मी तर विषय सोडून दिले, जे आहे ते आहे. मला 600 रुपये दाखवत होतं. आय गेस मी रेकॉर्ड केलंय, आय एम शुअर. आणि मला दिलेत किती, 1000 रुपये. तर झालं ना 20 रुपये पर किलोमीटरचा रेट. ही आहे ट्रॅफिक. 6 किलोमीटर आहे ठाणे इथून. 6 पण ॲक्च्युअली 8 किलोमीटर होता. पण हे एवढी ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे थोडा जास्त टाइम लागतोय जायला. लागत होत्या ठाण्याच्या ट्रिप, असं नाहीत की नव्हतं लागत. 1-2 वेळा लागल्या. आणि इर्टिगा. आणि काय झालं की 5 किलोमीटरचे पिकअप, 4 किलोमीटरचे पिकअप्स. इनफॅक्ट जायला पण काही प्रॉब्लेम नव्हता, पण जायलाच दाखवतोय 15 मिनटं 20 मिनटं. आता मी गेलो आणि कस्टमरला पेशन्स नाही झालं, त्यांनी कॅन्सल मारली. मग लफडा आहे ना, म्हणून मी पिकअप करायला म्हणजे ट्रिपच उचलल्या नाही. वाय दिस कोलावेरी 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 दी आईच्या गावात तुझ्या. एक आहे ना बायकालाची,
कधीपासून सेम ट्रिप लागते. मी इवन ॲक्सेप्ट पण केली, पण त्यांनी ना कॅन्सल केली. FJ समथिंग नावाचा काहीतरी कस्टमर होता. हे बघा, ही कस्टमरनी कॅन्सल केली आणि परत बुकिंग टाकतोय. ही होती पिकअप आहे ना, त्या ब्रिजच्या तिथून लेफ्ट साईडनी आहे. हा जो ब्रिज आहे ना त्याच्या लेफ्ट साईडनी आहे. तर आहे ना, मी ट्राय करतोय BKC, चेंबूर ह्या साईडच्या ट्रिप्स आणि नाहीतर मग आपल्या नवी मुंबई साईडच्या ट्रिप्स. बघा आली मॅचिंग प्रोग्रेसमध्ये आहे. बघू, कारण एकच सेम लोकेशनच्या किती वेळा ट्रिप वाचणार मला काय समजत नाही आहे. बघू काय होतोय. आता ही भेटणार नाही वाटतं आपल्याला. भायखळ्यामध्ये जायचं आहे. ओलामध्ये 1378 रुपयाचं काम झालं आहे. त्याच्यापैकी 68 रुपीज पे करायचं आहे. ठीक आहे, तर याच्या ट्रिप डिटेल्स सांगतो मी तुम्हाला. ही आहे ठाण्यावरून नेरूळची ट्रिप आणि नेरूळवरून खारघरची ट्रिप. 8 किलोमीटरचे 8.7 किलोमीटरचे 170 रुपये दिले. आणि उबरचे जी सीन आहे, म्हणजे जो आपण ट्रिप तर कंप्लीट केली, त्याचा प्रॉब्लेम म्हणजे असं आहे की आहे ना, ही जी अमाऊंट दिसते ही चेंज होऊ शकते. ही रिव्ह्यूमध्ये गेली आहे. तर मी विचारलं अंडर रिव्ह्यूमध्ये कसं सीन आहे की ही अमाऊंट भेटू पण शकते किंवा ही अमाऊंट नाही पण भेटू शकत. तर कसं कन्सिडर करायचं, काय कन्सिडर करायचं मला काय माहिती नाही. जाऊ दे, पण आता मला लागली एक भयंकर भूक. सो एखादी चांगली ट्रिप लागली तर वेल अँड गुड, नाहीतर मी विचार करतो की घरी जाऊन जेवूनच घेतो. कारण मी आता खारघरमध्ये आणि इथून घर आपलं थोडं जवळच आहे. सो बघू कसं काय सीन आहे. भावानो, आपण आलोय घरी. त्याचं कारण म्हणजे असं की मला घरच्यासाठी ट्रिप लागली आणि सगळं झालं म्हणजे खाणं पिणं, पण ट्रिप काय लागत नाही. एक छोटीशी ट्रिप लागली, त्या ट्रिपला मी ॲक्सेप्ट केलं, पण नंतर झालं की यार खूप छोटीशी ट्रिप होती. नंतर मग मी स्वतःहूनच कॅन्सल केली. तर टोटल आपली ओलामध्ये जी आहे ती 388 अर्निंग दाखवते बरोबर, पण याच्यामध्ये 250 रुपयाचा टोल इन्क्लूड आहे. तर मी कॅल्क्युलेशन केलं आहे तसा. याच्यामध्ये पे किती करायचं आहे. अच्छा ठीक आहे, 888 प्लस उबरचं प्राइसिंग जर हीच भेटली तर वेल अँड गुड आहे, नाहीतर मग काय सांगता येत नाही. 1037 ठीक आहे. त्याच्यामध्ये 800 रुपयाचा CNG, 250 टोल आणि ओलाचं रिचार्ज. टोटल 1308 रुपयाचा काम झालेलं आहे. आणि जो टाईम आहे तो 3:30 वाजताच मी फ्री झालो होतो. तसा टेक्निक नाही, 3:30 नाही, 3 वाजताच फ्री झालो होतो. आणि गाडी जी चालली आहे आपली 153 किलोमीटर्स. सो टेक्निकली बघायला गेला तर 2425 भागिले किती होतात, 2400 भागिले 153, 15 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी गाडी चालली आहेत. आज बाई मी ब्रेक केली कन्सिस्टन्सी, बट ठीक आहे. माझा मूड पण नाही आहे तसं काम करायचं. मला नाही माहिती मी असं का होतं, पण मी जेव्हा पण माझ्या एरियामध्ये येतो ना तेव्हा हे माझ्यासोबत होतं. मी माझं मनाचं ऐकतो ना, तर मे बी त्याच्यामुळे. एनिवेज ठीक आहे. अजून पण एक छोटे मोठे 1-2 कामं पेंडिंग आहेत, ती करून घेईल. आणि गाडीला उद्या वॉश करायचा विचार आहे. होऊ शकतो की उद्या लॉग इन पण करेल, नाही पण करणार, सांगता येत नाही. बट आय एम जेन्युअनली सॉरी की मला हे करायचं होतं, काय बोलतात त्याला, बघायचं होतं किती किलोमीटर गाडी चालते, काय चालते, पण ते आपण ब्रेक केलं आहे. भावानो, चाललो मी आता घरी. टाटा, बाय बाय, टेक केअर. हा दिवस मी थोडासा वायाच घालवला आहे, पण आपण मनाचं ऐकलं आहे, बस दुसरा काय नाही.
म्हणून कमी धंदा केलाय, पण केलाय. कमी धंदा केलाय पण केलाय. करण्याला महत्व आहे. आणि तसं पण आहे ना, की आज कसं आहे माहिती आहे, की आज ट्रिप्स लागतच नाही आहेत. म्हणजे ज्या लागत आहेत ना, त्या खूप रेअर केसला लागत आहेत, नाहीतर लागतच नाही आहेत. शेवटी शनिवार पण आहे, 5th सॅटर्डे आहे आज, पण तरी पण होऊ शकतो की संध्याकाळी ट्रिप लागतील. माझा भरोसा नाही मॅम, मी कधी पण लॉग इन करू शकतो, पण मला वाटत तर नाही मी लॉग इन करेन. घरी जाणार, जेवणार, जेवण तर झालं आहे, डायरेक्ट झोपणार. बॉडीला आरामची गरज आहे. मंडे टू फ्रायडे आपण खूप चांगली अर्निंग केली आहे, लोकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा भेटला आहे, पण आजच्या दिवशी आपण वाट लावली. ठीक आहे, चला बाय बाय.